नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर आज एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जे असणार आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे जे आहे या ठिकाणी नवीन NHM अंतर्गतची नवीन लेटेस्ट वॅकन्सी आलेली आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्स आणखीन मग त्यानंतर MPW आणि मेडिकल ऑफिसर असे या ठिकाणी बरेच काही पदे आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला या भरती संदर्भात डिटेल माहिती भेटून जाईल आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे जे PDF आहे कुठे भेटेल ते पण तुम्हाला या ठिकाणी मी शेवटी सांगेन. तर पहा या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे पहिलं या ठिकाणी आहे मेडिकल ऑफिसरची वॅकन्सी आहे, ज्यामध्ये एकूण 2 पदं आहेत. SC सुटले आहेत. हे जे दिलेलं आहे HBT म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या ठिकाणी हे 2 पोस्टिंग आहेत. पदाची भरती आहे. धुळे अर्बनमध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुला MBBS लागणार आहे आणि 60,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी फिमेल स्टाफ नर्स. लक्षात असू द्या, फिमेल स्टाफ नर्स आहे. यामध्ये पण 2 जागा आहेत. पहिली जागा आहे ती NTD आणि दुसरी आहे SCBC जे आहे तुम्हाला अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि HBT या 2 ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं. एक पद या ठिकाणी असेल आणि एक पद या ठिकाणी असेल. शिंदखेडा जे आहे त्या ठिकाणी ही पदाची पोस्टिंग असणार आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग. अर्ज कोण करू शकतं तर अर्ज BSc नर्सिंगचे विद्यार्थी आणि GNMचे विद्यार्थी, ज्यांचं कोणाचंही झालेले ते हे अर्ज करू शकतात. मानधन तुम्हाला या ठिकाणी 20,000 तुम्हाला मानधन भेटणार आहे. NHMचं मानधन सर्वांनाच माहिती आहे, 20,000 ते 25, 22, 24 याच रेंजमध्ये असतं. मोस्टली 20च्याच रेंजमध्ये असतं. त्यानंतर पहा नेक्स्ट या ठिकाणी जे आहे MPW मेलसाठी पहा, लक्षात असू द्या MPW जे आहे मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच आरोग्यसेवक जे आहे त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेल, तर मेल आणि फिमेल वेगवेगळे पदं आहेत. लक्षात असू द्या. NTB एक जागा सुटलेली आहे. हे जे असणार आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या अंतर्गत पदभरती आहे. हे जे आहे शिरपूरमध्ये असणार आहे. तुम्हाला काय असलं पाहिजे शिक्षण या ठिकाणी 12वी सायन्स, त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचा कोर्स किंवा लक्षात असू द्या किंवा तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं गरजेचं आहे. यापैकी कोणतंही दोन्हीपैकी एक आणि 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. 18,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर पाहू पुढे काही महत्त्वाची माहिती आहे का. त्यानंतर पहा या ठिकाणी परत एक आहे वॅकन्सी मॅट्रिक्स जे आहे यामध्ये दिलेलं आहे. सेम तुम्हाला सांगितलं आहे वॅकन्सी जे आहे किती पदं आहेत ते या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन केलेले मॅट्रिक्समध्ये पण ते दाखवलेलं आहे. अटी व शर्ती या ठिकाणी अशा असणार आहेत. कंत्राटी पदभरती असल्यामुळे तुम्हाला हे परमनंटचा काही चान्स नाही, दावा करू शकत नाही. तुम्हाला जे आहे ठराविक कालावधीसाठी तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सी दिली जाणार आहे. त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला या कामामध्ये बॉन्ड जे आहे परत तुमचा बॉन्ड एक्सटेंड केला जाईल. परत काम तुम्हाला वाढवून किंवा एक्सटेंड करून देण्यात येऊ शकतं. त्यानंतर पहा काही महत्त्वाचे पॉईंट असेल तर ते पण पाहून घेऊ. या ठिकाणी पहिला पॉईंट काय सांगतो पहा, या ठिकाणी सेवानिवृत्त विशेषज्ञ कर्मचारी यांची निवड झालेल्या सदर पदाकरिता मानधन राज्य स्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यानंतर पहा जाहिरातीमध्ये रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो, कमी जास्त वगैरे होऊ शकतात. त्याचं राईट त्यांच्याकडेच आहे, तर ते काही असेल तर ते अपडेट केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा उमेदवारांनी विहित नमुन्यात जे आहे तारीख पहा, या ठिकाणी उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह म्हणजे तुमचे बेसिक डॉक्युमेंट त्यांच्यासोबत सत्यप्रत आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा NHM जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे तुम्हाला 8/1 पासून ते 21/1 पर्यंत अर्ज करायचा आहे. लक्षात असू द्या 21/1/2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, 8 तारखेपासून. ठीक आहे, अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे तर तुम्ही सध्या भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना जे आहे प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देण्यात येणार नाही. लक्षात असू द्या. ठीक आहे. तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाचं टपाल तिकीट लावून अर्जासोबत जोडावा. ठीक आहे, ते एक लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचं आहे. फीज तुम्हाला असणार आहे या ठिकाणी 150 रुपये जे आहे हे असणार आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी आणि 100 रुपये जे असणार आहे हे रिझर्वेशनचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. फीज भरायची प्रोसेस असणार आहे तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी पहा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाचं तुम्हाला जे राष्ट्रीय बँक आहे तर त्याच्यामध्ये जाऊन DD काढायचं आहे. DD काढायचं बऱ्याच जणाला जर माहीत नसेल, बऱ्याच जणाला माहिती आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी DD म्हणजे एक प्रकारची फीसच असते जी की तुम्हाला बँकेमध्ये जाऊन भरावी लागते. त्या ठिकाणी DD तिथले जे कोणी मॅनेजर वगैरे असतील तर त्यांना जाऊन विचारायचं की आम्हाला DD काढायचं आहे, तर त्यांनी एक कागद देतील, फॉर्म देतील, ते फॉर्म भरायचं आहे
ते फॉर्मवर भरून हे नाव तुम्हाला व्यवस्थित भरून जेवढ्या नावाचं आहे तेवढं हे नाव त्या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर 150 आणि तुमची कास्ट असेल तर तुम्ही 100 रुपये या ठिकाणी फॉर्मला द्यावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी पाहायचं गेलं तर जे आहे अपडेट जे असणार आहे nhmmaharaष्ट्र.government.in या वेबसाईटवर सर्व अपडेट येतील. या वेबसाईटवरला तुम्हाला चेक किंवा तपासत राहावं लागणार आहे. ती महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर शैक्षणिक अर्थबाबतचे सर्व डॉक्युमेंट हे आहेत. या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट करून घ्या. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं एक म्हणजे जे असणार आहे तो की तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ही पूर्ण भरतीचा आहे. जर PDF पाहिजे असेल तर PDF हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे PDF घेऊ शकता. ठीक आहे. तर 21 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करायचं आहे. 21 तारीख ही आणखीन लांब आहे. तुम्हाला वेळ आहे. अर्ज ही तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः जाऊनच सबमिट करायचं आहे. ऑनलाईनची प्रोसेस नाही आहे, ऑफलाईनची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.